देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला प्रत्येकाचे विचार मांडण्याचा हक्क आहे. आणि म्हणून या ठिकाणी या माध्यमातून आज दिनांकाच्या माध्यमातून मी माझी थोडीशी माझ्या अल्पशा बुद्धी त्यामुळे या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांना एक विनंती करतो की या देशामध्ये मी काल परवा 20 तारखेला TV चालू केला होता एका छोट्याशा गावात आणि त्या ठिकाणी जे दिल्लीमध्ये जे काही बघितलं, जे दिल्लीत काही चाललं त्याचा मला फार वाईट वाटलं, फार अवघड वाटलं आणि वाईट वाटलं. आणि मग माझ्याच मनाला असं वाटलं की या देशामध्ये लोकशाही फक्त म्हणण्यापुरती आहे का प्रत्यक्षात कृतीमध्ये आहे. कारण कालचा जो दिल्लीमध्ये एक प्रसंग बघितला, ज्या मुलांचं जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन कशासाठी चालले, काय चालले एवढं तरी कमीत कमी ऐकून घेण्यापुरती तरी तुम्ही त्या शासनाला किंवा तुमच्या मंत्रिमंडळातल्या सचिव असतील, कोणातील शासकीय अधिकारी पदाधिकारी त्यांना तिथपर्यंत पाठवायला पाहिजे होतं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. त्यांचे जे विचार किंवा त्यांचं जे म्हणणं होतं ते कमीत कमी त्यांची मनधरणी करून त्यांचं मन समजून काढायला पाहिजे होती की हो तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे, तुम्ही कशा अस्तित्वात आणा किंवा नका आणू. तर तात्पुरतं ते शिक्षण मंत्री कोण आहेत त्यांना तात्पुरतं काय मुलांचं म्हणणं काय होतं की ते नको आहेत, ते अपयशी ठरले. पुढल्या परीक्षेचे नेट CAT पेपर सुटले ते त्याच्यामध्ये कमी पडतात, कमकुवते, त्या मंत्रिपदासाठी कमकुवते. फक्त त्यांना तुम्ही तिथून बदली करा आणि त्या ठिकाणी चांगला माणूस नेवा. म्हणजे ज्या घटना घडल्या त्याच्यावर पुढं असं होणार नाही. जे काही घडलं असेल त्याच्यावर तुम्ही विलास केला, पण एक युवक मुलांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की त्यांना बाजूला करून त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाची नेमणूक करा. पण ते सुद्धा ज्या देशामध्ये ऐकून घेण्याची पात्रता नसेल, क्षमता नसेल, ते माझ्यासारखेचं म्हणणं आहे साहेब, लोकशाहीला काही अर्थ नाही आहे. त्यापेक्षा राजेशाही म्हणून घोषित करा. राजेशाही जर घोषित केली तर तुम्हाला कुणीच विचारणार नाही, मोर्चे काढायची वेळ येणार नाही, पोलीस प्रशासनावर दबाव येणार नाही, पोलीस प्रशासनाला सुद्धा एवढा खर्च येणार नाही किंवा एवढी त्यांच्यावर सुद्धा ताण पडणार नाही. त्याच्यापेक्षा आहे ना, तुम्ही स्वतः राजेशाही देशातल्या लोकांना सांगा, मला राजेशाही म्हणजे राजा घोषित करून टाका. कारण असे चीनमध्ये पण आहेत ना, रशियामध्ये पण आहेत ना, मग तिथे पण लोक देश चाललाच आहे ना, मग तिथे पण चाला. म्हणजे हे जर केलं तर काय होईल, मोर्चे हे ते विरोधक बोलणं, टीका टिप्पणी करणं याचा प्रश्नच येणार नाही. देश तुम्ही चालवणार, चालवा तुम्ही, पण तुमच्या मनानं चालवा असं माझ्यासाठी वाटतं. कालचा प्रसंग पाहिला त्या मुलांना तुम्ही ती क्लिप, मोदी साहेब तुम्ही ती क्लिप बघा, त्या मुलांना पोलीस लोक कसे मारत होते. अहो जन्मजांपेक्षाही अमानुष मारहाण केली त्या मुलांना. मोदी साहेब तुम्हाला मुलं नाहीये, तुम्ही प्रापंचिक माणसं नाहीये, तुम्ही प्रापंचिक पद नाहीये, तुम्ही प्रापंचिक नाहीये, संसारी माणसं नाहीये तुम्ही, म्हणून तुम्हाला त्याचं महत्त्व कळणार नाही. पण ज्याला मुलं बाळे, बायका, मुले त्या मुलांचं शिक्षण, त्यांचं पुढचं आयुष्य काय असतं, ज्यांना मुलं बाळे त्यांनाच ते समजतं त्या मुलांचं व्यथा. ज्यावेळेस ते पोलीस त्या मुलांना, एका मुलाला मारत होते, मला ऍक्च्युली माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मुलगा, याचा मुलगा असतो, ती कालची भयानक परिस्थिती बघत असताना एक महिला पोलीस झाली, त्या मुलाला पोलीस लोक मारत होते, पुरुष पोलीस मारत होते आणि ती महिला पोलीस झाली आहे आणि त्याला धरलं आणि बाजूला नेलं. कारण त्या महिलेला सुद्धा एखादा मुलगा असतो, त्या महिला पोलीसला एखादं मुलगा असेल, तिची व्यथा, तिला मन आहे की हे माझंच मुलगा आहे, या ठिकाणी माझं मुलगा असतं तर किती जीवचा पडला असता.
पण त्या महिला पोलिसला थांबवलं नाही. शेवटी मधी पडली, त्या मुलाला धरलं आणि बाजूला लोटत नेलं. त्याचा मास्क मी त्याचा मार वाचवला बाकीच्या पोलिसांच्या हातून. याला म्हणतात त्या जीव आणि माया. स्वतःचं मुलगा कसं असतं, मुलाला किती सांभाळावं लागतं, किती प्रेम करावं लागतं मुलावर, तेव्हा ती मुलं मोठं होतात. त्या मुलांच्या काय व्यथा असतात. त्या महिला पोलिसांनी स्वतः तिच्या मनात आलं असेल, हा माझाच मुलगा आहे, मी त्याला जन्म दिला म्हणून ती मध्ये आली आणि तिनं त्या मुलाला हक्कानं, स्वतःचा मुलगा म्हणून हक्कानं लुटी बाजूला नेलं. त्या मारामधून, त्या बचावामधून त्याचा बचाव करून एक स्वतःची आई स्वतःच्या मुलाला कशी जरी देख तापटे मारली तर ती प्रेमापोटी मारती, तसं त्या महिला पोलिसानं त्या मुलाला अगदी त्या मायेपोटी त्याचा पुढचा म्हणजे मार वाचण्यासाठी त्या मुलाला बाजूला लोटीत नेलं आणि त्याला त्या पोलिसांच्या तावडीतून बाजूला केलं. ही ममता असते, ही माया असते. आणि म्हणून मोदी साहेब तुम्हाला सांगायचे की ज्याला मुलं बाळ असतात, काय ते हजारो मुलं त्या दिल्लीच्या जनतेत मंत्र मैदानात येतात, त्यांचे आई वडील असतील, काय म्हणत असेल ते, काय त्यांचा जीव तुटत असेल. आज काही काही मुलं कुठे आहेत, काय आहे, काय त्यांचं भविष्य आहे. आणि म्हणून मला मोदी साहेब या आर्थिक माध्यमातून तुमच्यापर्यंत माझं जरी वक्तव्य गेलं तर निश्चित याच्यात विचार करा, नाही तर स्वतःला वाटलं ते जागेशाही म्हणून घोषित करा. आणि लोकांनी माझे या देशातल्या जनतेला सुद्धा म्हणणे सांगणे, तुम्ही सुद्धा काय नाही, लोकशाही फक्त नामपुरती, कुणी कुणाला बोलायचेच नाहीये, कुणी कुणाला विरोध करायचा नाही, चांगलं सांगायचं नाही, अशी परिस्थिती देशात निर्माण झालेली. आणि म्हणून या 8 दिनांकाच्या माध्यमातून या चॅनलवर माझा आवाज प्रशासनापासून शासनापासून पोहोचला तर मी माझं भाग्य समजतो. एक छोट्याशा गावातला शेतकरी म्हणून एवढीच विनंती. आणि याच्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करून किंवा लक्ष देऊन, एवढा छोटा विषय आहे. आज तो एक माणूस तो जाम उपोषणाला 20-21 दिवस. साहेब, मोदी साहेब, तुम्ही पदाना मोठे आहात, वयाना मोठे आहात, पण 21 दिवस ज्या माणसाने उपोषण केलं तो बुद्धिमत्तेना मोठा आहे, त्याचा मनाना मोठा आहे आणि त्याच्या बुद्धिमत्तेनं मोठा आहे. याचा तरी विचार त्याला करायला हवा होता असं माझ्या शास्त्राला वाटतं. काय याच्यामध्ये काय काही म्हणजे तसं काहीच नव्हतं ना. फक्त तुम्ही कमकोत पडले, हे काम तुम्ही या कामामध्ये शिक्षण मंत्री अतिशय ठरले, एवढाच मुद्दा होता. फक्त बदल करायचा होता. काय एवढं मोठं, किती मोठा योग किंवा काय, किती मोठं हे स्वतःचे आपण समजले, याचा निश्चित विचार करावा. नाही तर या देशात काहीच अर्थ नाही. लोकशाही फक्त म्हणण्यापुरती राहिली, सांगण्यापुरती राहिली. एवढीच मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.